नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी PSI गोपाल मदने याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे। यावेळी सरकारी वकिलांनी गोपाल मदने याच्या वकिलामध्ये जोरदार युक्तिवाद झाला। मृत डॉक्टर महिलांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केवळ बलात्कार केला असल्याचा आरोप केला आहे। मात्र या संबंधितची अधिक माहिती नसल्याने बदने याला कमीत कमी पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपी बदने वकील धायगुडे यांनी केली। मात्र मृत्यूपूर्वी महिला डॉक्टर ही प्रचंड तणावाखाली होती। त्यातून तिने जी सुसाईड नोट लिहिली ती खोटी नसून खरी असल्याने याबाबत पोलिसांना अधिक तपास करण्यासाठी आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील यांनी केली आहे। फलटण न्यायालयातील न्यायाधीशांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन मुख्य संशयित आरोपी PSI गोपाल मदने याला 30 ऑक्टोबर पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। पोलिसांनी हजर केलं होतं आणि तपासासाठी त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली। आम्ही त्या पोलीस कोठडीच्या मागणीला बचाव पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला। या केसमधला जर बघितलं तर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार BNS नुसार 106, 108 आणि 64(2) नुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत। आणि या केसमध्ये आरोपी गोपाल मदनेचा कुठलाही सहभाग नाही, त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेलं आहे। आपण केस जर बघितली, या केसमध्ये जे आरोप आहेत ती जी पीडित महिला आहे, पीडित डॉक्टर आहेत त्या, आणि त्यांचं शिक्षण MBBS पर्यंत झालेलं होतं आणि ते फलटणमध्ये आरोपी नंबर 2 प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या। आणि या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तिचं स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचं आहे नाही ही न्यायप्रविष्ट बाब आहे। हस्ताक्षर तज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल, परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती पीडित डॉक्टर महिला रात्री 1 वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते। याचा अर्थ तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला, तिला राहणं अशक्य झालं आणि तिने केलेल्या आरोपामध्ये गेली 4 महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय असा तिचा आरोप आहे। मला त्या आरोपाबद्दल या स्टेजला कारण आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरूनच मी जे काय ते आपल्यासमोर बोलतो आहे। मी या आत्ताच्या घडीला त्याच्या सत्यतेबद्दल मी काही कमेंट करत नाही, परंतु जर बघितलं याच्याविरुद्ध जर आरोप केलेला गोपाल मदनेंविरुद्ध पोलीस अधिकारी असल्यामुळं थोडासा मीडियामध्ये हा प्रश्न उचललेला आहे, मीडिया ट्रायल पण चालू आहे, परंतु सत्य तपासामध्ये येईल, तपासामध्ये कळेल। कारण तिने जे आरोप केलेत बलात्काराचे त्याही आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे। कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला, किती वाजता झाला, कुठल्या ठिकाणी झाला, किती तारखेला झाला, या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेत। पण आणि या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने केलेल्या आरोपाची एक ही बाब आहे। दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची, कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी तिला अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून द्या असं काही आरोप केलेले आहेत त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले आहेत। तर त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या डॉक्टर होत्या त्यांना नाईट ड्युटी असायची आणि त्या नाईट ड्युटीवरती असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करणं, त्यासाठी त्यांना घेऊन जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे। त्यांनी काय दुसरं चुकीचं गैर केलं असं मला नाही वाटत। आता यांना ते करायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहेत, परंतु तरीसुद्धा या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा करायचे टाळाटाळ करतात आणि तपास करत असताना त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत। याबद्दल त्या पीडित डॉक्टर महिलेविरुद्ध जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केली आहे आणि त्याची ती इन्क्वायरी चालू आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्यांचा जबाब घेतला आणि त्यांनी देखील पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव आणतात वगैरे वगैरे। आता शेवटी आरोप केल्यावर प्रत्यारोप होणार, त्यांनीसुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये
या आरोपी गोपाल बदनेंचं सुद्धा नाव आहे. मग इतके वर्ष किंवा इतके काय 4-5 महिने हा विषय चालू आहे. ह्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी या आरोपीने तिला लैंगिक अत्याचार केले किंवा इतर काय त्याला त्रास दिला याबाबत कुठेही तक्रार केलेली नाही. आणि जे आरोप आम्ही न्यायालयासमोर ठासून हा मुद्दा मांडलेला आहे की बलात्काराचा जो आरोप आहे तो खोटा केलेला आहे आणि आत्महत्याच प्रवृत्त केलं त्या महिलेला, याबाबत कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही. त्यामुळं हे या आरोपीला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे. तो निष्पाप आहे, निर्दोष आहे ते न्यायालय ठरवेल, पुराव्यामध्ये दिसेल. आणि या घडीला या व्यतिरिक्त दुसरं काही मला दिसत नाही. त्यामुळं या केसमध्ये हा आरोपी आधीच्या तक्रारी ज्या आहेत, आरोपीने त्या महिलेविरुद्ध केलेल्या तक्रारी आणि त्या महिलेने आरोपीविरुद्ध केलेल्या तक्रारी, त्या आक्षापोटी आरोपीचं नाव या प्रकरणात आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीने त्याला गोवलं गेलेलं आहे. शेवटी त्याची नोकरी, त्याचं करिअर या सर्व बाबीमुळे गेलेलं आहे. त्यामुळे आता तपास चालू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे. तुम्ही अत्यंत उत्तम आर्ग्युमेंट केलं कोर्टामध्ये, पण तुम्ही मीडिया ट्रायल असं म्हटलं, त्याचा मी रिपोर्टर म्हणून पहिले कंडेम करतो. ते तुम्ही रेकॉर्डवरती सुद्धा न्यायालयासमोर असं म्हटलात. नाही, ज्या फॅक्ट रेकॉर्डवरती त्या माध्यमांनी मांडणं नाही, याला ट्रायल म्हणता येत नाही. मी त्या पॉईंटवर 2 मिनिट तुम्ही एक बोला, मी त्या पॉईंटवर मी तुम्हाला उत्तर देईन. आता सोशल मीडिया आहे, तुम्ही जे काय त्या सोशल मीडियावर जे काय मला दिसतंय, काय टॅम्पर्ड असेल, काय एडिटेड असेल, काय गोष्टी असतील मला माहीत नाही, पण त्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने काय गोष्टी पण येत आहेत. मी तुमच्यावर वैयक्तिक कुठल्याही पत्रकार बंधूवर आरोप करत नाही आहे, करत नाही मी. नाही 2 मिनिट तुम्ही सगळे जर व्हिडिओज बघा आणि जे मला दिसलं तुम्हाला दिसलं तर त्या मताशी सहमत राहा. नसेल, शेवटी हे बघा, भारतीय लोकशाहीमध्ये मीडिया हा 4था पिलर आहे आणि आपण जे राज्यघटनेने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत, मी मीडियालाही रिस्पेक्ट करतो. असं नाही की मीडियावर मी चुकीचा आरोप करतो आहे. पेपरमध्ये येतं आहे त्या गोष्टीला आम्ही मीडिया ट्रायल बोलतो किंवा या सोशल मीडियावर ज्या गोष्टी येतात न्यायप्रविष्ट बाबीबद्दल त्याला आम्ही मीडिया ट्रायल म्हणतो. बाकी कोणी वैयक्तिक ह्याचा घेऊ नये असं म्हणजे तुम्हाला क्वेश्चन केली आहे आर्ग्युमेंटमध्ये. सगळ्यात महत्त्वाची बाब जी ज्याला डाईंग डिक्लेरेशन म्हटलं जातं, तुम्ही अगदी लॅटिन फ्रेज इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कोर्टासमोर ऐकवली सुद्धा, सरकारी वकिलांची सांगितलेली. तुम्ही कशाच्या आधारावरती सुसाईड नोट क्वेश्चन करता आहात किंवा मग ते म्हणजे त्याला काही आधार आहे का? आरोपीने त्या संदर्भात तुम्हाला काही सांगितलं का? नाही, आरोपीने मला त्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही. जे FIR-मध्ये होतं, रिमांड रिपोर्टमध्ये आलं, त्याच्या आधारे मी बोललो आणि हा आमचा लिगल डिफेन्स आहे. आणि सध्या ती बाब न्यायप्रविष्ट आहे. मी आधीही बोललो, कारण ते खरं खोटं काय ते तपासातच कळणार आहे. मी तपास करत नाही आहे, मी आरोपीची बाजू मांडतो आहे. त्यामुळं आपण ह्या तपास होईपर्यंत वाट बघूया. जे काय असेल ते दूध का दूध, पाणी का पाणी दिसेल सगळ्यांना. न्यायालयाने, माननीय न्यायालयाने 4 तारखेपर्यंत आरोपीला तपासासाठी पोलीस कोठडी दिलेली. 30 तारखेपर्यंत, आय एम सॉरी, 30 तुम्ही ते इंटरप्रिट करा, पण 30 तारखेपर्यंत न्यायालयाने आरोपीला तपासासाठी पोलीस कोठडी दिली. तुमच्या आर्ग्युमेंटच्या आधी आरोपी बरोबर चर्चा झाली. आरोपीचं म्हणणं काय होतं, काय सबमिशन होतं? आरोपीचं म्हणणं आहे की मी निष्पाप आहे, निर्दोष आहे. जे काय मी आपल्या न्यायालयासमोर मांडतोय किंवा ज्या काय गोष्टी तुम्हाला सांगतोय ते चर्चा करूनच सांगतोय. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.